आम्ही तर कर्जमाफी जोपर्यंत होऊन म्हणजे ते निर्णय घेत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज होऊन द्यायचं नाही असा निर्णय सर्व विरोधी पक्षांनी घेतलेला आहे. आता एक वेगळा विषय आहे. नुकत्याच ज्या काही महापालिकेच्या निवडणूक झाल्या होत्या, पुणे आणि पिंपरी चिंचवडची जबाबदारी तुमच्यावर होती. तर जो काही पराभव झाला याची जबाबदारी तुम्ही स्वीकारताय का? हो का कुठल्याही निवडणुकीमध्ये पराभवाला कुणी वाली नसतं, परंतु तो पराभव झालेलाच आहे. हे आम्ही मनापासून प्रयत्न केलेला आहे परंतु त्याच्यामध्ये आम्हाला अपयश आलं आहे. साहजिकच मी ह्या सगळ्याची जबाबदारी घेतलेली होती आणि त्याच्यामुळं ह्या अपयशाला पण मीच जबाबदार आहे. त्याच्यामुळे ही जबाबदारी मी स्वतः स्वीकारलेलीच आहे. आणि शेवटचा प्रश्न की नोटबंदीच्या याच्यानंतर साधारण ग्रामीण भागात ज्या पद्धतीचा रोष होता तो मतदानात दिसत नाही. नक्की चुकलंय कुठे? ग्रामीण भागामध्ये आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये तो रोष दिसला. पुणे जिल्ह्याची जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात आली. साताऱ्यामध्ये दिसला. ज्या ज्या ठिकाणी व्यवस्थितपणे तिथल्या उमेदवारांनी, तिथल्या आजी-माजी आमदारांनी, तिथल्या प्रमुखांनी ती भूमिका नीटपणे मतदारांच्यापर्यंत नेण्याचं काम, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. तिथं जनतेने योग्य पद्धतीचा कौल दिलेला आहे. संघटनात्मक बदल काय करण्याची हे आहे का? कारण ज्या पद्धतीने आता राष्ट्रवादीचा ग्राफ त्याच्या संदर्भात आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेबांनी सांगितले की आम्ही सगळेजण एकत्र बसू, कारण सध्या केंद्र सरकारचं पण अधिवेशन चालू आहे, राज्य सरकारचं पण अधिवेशन चालू आहे. त्याच्यामुळे ह्या अधिवेशनातनं मोकळं झाल्यानंतर त्याबद्दलचा योग्य तो निर्णय त्या वरिष्ठ पातळीवर चर्चा करून घेतला जाईल. थोडक्यात काय तर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आज सत्ताधारी म्हणजे शिवसेना आणि भाजप हे दोघंही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे या मुद्द्यावरती वेलमध्ये उतरले आणि आजचं दिवसभराचं कामकाज तहकूब झालं आहे. एकूणच शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्याचं आज आपल्याला पाहायला मिळालं. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह मी संजय सावंत, IBN लोकमत, मुंबई.